विद्यार्थ्यांनो, आज आपण कविता पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे समुद्र कोंडून पडलाय. कवी आहेत वसंत आबाजी डहाके. त्यांचा जन्म 1942 साली झालेला आहे. कवी परिचय पाहूया. मराठीतील सुप्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक, संपादक व चित्रकार. वाङ्मयीन कारकीर्द काव्यलेखनापासून सुरू. त्यांची साहित्य संपदा पहा. अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या कादंबऱ्या, यात्रा, अंतरयात्रा हे चिंतनात्मक ललितलेखन असे साहित्य प्रकाशित. भोवतीच्या समाजव्यवस्थेने मानवी जीवन जगण्याला ज्या पातळीवर आणून सोडले आहे त्याबद्दल कवी अस्वस्थ आहे. या युगातील मानवी दुःख, एकाकीपणा, जीवनातील अस्थिरता, दहशतवाद, सर्वव्यापी भय आणि पराधीनता या साऱ्यांचे चित्रण समृद्ध आणि समर्पक प्रतिमांचा वापर असलेल्या भाषेत केलेले आहे. त्यांची भाषा आशयाचे अंतर्स्तर उलगडून दाखवणारी आहे. निसर्गातील प्रतिमांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करणारी आहे. शालेय आणि शब्दकोश, संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश आणि वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश यांचे संपादनही केले आहे. त्यांचा चित्रलिपी हा काव्यसंग्रह साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झाला आहे. तसेच जनस्थान पुरस्कार आणि उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार आदी पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित केले आहे. विद्यार्थ्यांनो, आता आपण या कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूया. समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन. या दृष्टीने या कवितेतील समुद्र हा जीवनाचे प्रतीक आहे. समुद्रासारखे अथांग जीवन जेव्हा शहरांच्या, महानगरांच्या मर्यादांमध्ये कोंडून पडते तेव्हा येणारी अस्वस्थता कवीने या कवितेतून व्यक्त केली आहे. बागडायला अंगण नसणाऱ्या उत्तुंग इमारतींमध्ये बालपण आक्रसून गेले आहे. तसेच वाहनांसोबत रस्त्यावर अथवा रेल्वे स्टेशनवरच्या एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे हे पाहून समुद्र अस्वस्थ होतो. मोठ्यांच्या कार्यव्यस्त जगात बकाल होत जाणारे बाल्य कवीला अधिकच व्यथित करते. विद्यार्थ्यांनो, आता आपण समग्र कविता वाचन करूया. कविता समुद्र कोंडून पडलाय. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी झिंज्या. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे. इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो. स्टेशनवरल्या बाकावर एकाकी समोरच्या रुळावरील रहदारी पाहत, हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो
आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांचंच बालपणाची वयस्कांच्या शहरातील. विद्यार्थी मित्र हो, आता आपण समग्र कविता वाचन केलेलं आहे. तर पहिल्या ओळीचा आपण अर्थ पाहणार आहोत. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी, पिंजारलेली दाढी झिंज्या. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलांकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे. इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. पहा विद्यार्थ्यांनो, कवी मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिद्ध कवी आहेत वसंत आबाजी डहाके यांच्या समुद्र कोंडून पडलाय या कवितेतील प्रस्तुत पंक्ती आहेत. ही कविता त्यांच्या शुभ वर्तमान या काव्यसंग्रहातून पाठ्यपुस्तकात घेतली आहे. आज अनेक शहरांच्या, महानगरांच्या कार्यव्यस्त जगात अनेक मर्यादांमध्ये मानवी जीवन कोंडून पडले आहे. हे समुद्राच्या प्रतीकातून कवीने मांडले आहे. प्रस्तुत कवितेत समुद्र हे मानवी जीवनाचं प्रतीक आहे. महानगरीय जीवनाचं वास्तव्य रेखाटताना कवी म्हणतो की गगनचुंबी इमारतींच्या खिडक्यांच्या गजाआड मानवी जीवन कोंडून पडलं आहे, अडकलं आहे. इथल्या प्रत्येकजण जगण्यासाठीची धावपळ अव्याहतपणे करतो आहे. इथला प्रत्येक जण दिवसभराचे कामकाज संपवून जेव्हा संध्याकाळी घरी येतो तेव्हा तो कवीला संत्रस्त म्हणजे त्रासलेला वाटतो. दाढीचे अस्ताव्यस्त वाढलेले खुंट, विस्कटलेले केस त्याच्या दैनंदिन दगदगीच्या आयुष्याला अधोरेखित करतात. दिवसभर तो कामाच्या व्यापात इतका गुंतलेला आहे की स्वतःच्या शरीराकडे, व्यवस्थितपणाकडेही त्याचे फारसे लक्ष नाही. 32व्या मजल्यावरील खिडकीच्या पलीकडे उभ्या असणाऱ्या लहान मुलाकडे कवीचे लक्ष जाते. खेळण्या-बागडण्याच्या दिवसात अंगण नसणाऱ्या उत्तुंग इमारतीमध्ये त्या मुलाचे बालपण आक्रसून गेले आहे. त्या मजल्यावरील त्याच्या घराची विशिष्ट अशा जागेची मर्यादा त्याच्या बालपणाला पडली आहे. उंचच उंच राहणाऱ्या त्या मुलाला मात्र याबाबत काहीच कल्पना नाही. महानगरात वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात सायंकाळी मात्र थकव्याचं आभाळ उतरत येतं. दिवसभराची दगदग, नानाविध बाबींचा सहन करावा लागणारा त्रास, आलेला थकवा, अशा अवस्थेतील सर्व माणसांची पावले घराबद्दलच्या ओढीने घराच्या दिशेने पडत असतात. बसगाड्यांची चाकं अव्याहतपणे धावत असतात. महानगरातील गर्दी, धावपळ, वयस्कांच्या कार्यव्यस्त जगाचं वास्तव प्रस्तुत कवितेतून नेमक्या शब्दरूपात प्रकटलं आहे. आशयघन शब्दातून महानगरीय जीवनाचं वास्तव कवीने आपल्यासमोर उभं केलं आहे. उदाहरण, गगनचुंबी इमारतींच्या गजाआडचं आक्रसलेलं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय. वास्तवाच्या प्रखरतेची जाणीव कवी आपल्याला करून देतात. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ, रस्त्यावरील थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं, महानगरीय संध्याकाळची रूपे नेमकेपणाने व्यक्त करतात. सामाजिक वास्तवाचा टोकदार असा आविष्कार वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेत आपल्याला पाहायला मिळतो. महानगराच्या या वास्तवाला आक्रसलेल्या बालपणाच्या कारुण्याची किनार आहे.
इथला प्रत्येकजण महानगराच्या गतिमान व्यवस्थेत ग्रासलेला, बराचसा एकाकी अशा प्रकारचा आहे. अस्थिरताच इथला जीवनात अधिक आहे. तो आपापल्या धावपळीत मग्न आहे. मानवी जीवन अनेक मर्यादांमध्ये अडकून पडले आहे, याची जाणीव या कवितेतून होत आहे. विद्यार्थी मित्र हो, राहिलेला भाग आपण पुढच्या भागात पाहणार आहोत.